मुंबईच्या एकूण जमिनीपैकी 10% जमिनी फक्त एकाच कुटुंबाच्या मालकीची आणि हे कुटुंब कोणतं हे तुम्हाला माहिती आहे का? मुंबईमध्ये राहण्यायोग्य तब्बल 34,000 एकर जमीन असून या जमिनीपैकी 10% जमीन म्हणजे 3,400 एकर जमिनी फक्त एकाच कुटुंबाच्या नावावर आहे आणि हे कुटुंब म्हणजे गोदरेज कुटुंब. तर गोदरेजचे चेअरमन आदी गोदरेज यांचे आजोबा फिरोजशाह गोदरेज यांनी ही जमीन दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस ब्रिटिशांकडून फक्त 30 लाख रुपयांना विकत घेतली होती आणि या जमिनीची किंमत आज तब्बल 4.5 लाख कोटी इतकी आहे. या 3,400 एकर जमिनीपैकी 3,000 एकर जमीन ही विक्रोळीमध्ये असून बाकीची 400 एकर जमिनी भांडूप आणि नाहूर या भागामध्ये विभागलेली आहे. तर या 3,400 एकर जमिनीपैकी 1,800 एकर जमिनीवर खारफुटी वने आहेत, त्याच्यामुळे इथे कोणतेही बांधकाम केले जाऊ शकत नाही. बिझनेस स्टँडर्डच्या एका रिपोर्टनुसार गोदरेज कंपनीने 2019 मध्ये यापैकी 3 एकर जमिनी एका जपानी कंपनीला विकली होती, जिची किंमत ही तब्बल 2,200 कोटी रुपये इतकी आहे. यावरूनच तुम्ही या जमिनीची किंमत आणि गोदरेज कुटुंबाची संपत्ती याचा अंदाज लावू शकता. तर अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी नॉलेज मॅडीला नक्की